मंडळींनो 2 दिवस तंगड जाग्यारच नाही हो. ओ कसलो व्लॉग नाही कसला काय. पण आज कामावरनं लवकर इलेलं आहे आणि आई म्हणाक लागली बाबू सामान भरूया. पण एक गोष्ट हा, आमच्या आई बरोबर जर दुकानात जाऊचा ना तर निदान 500च्या 2-3 नोटी तरी हातात होई. कारण आमच्या माऊली दुकानात गेल्यावर लिस्टच्या बाहेर झालंय काय काय आठवता. त्याच्यामुळे मी पूर्व तयारीतच गेलेलं आहे. पण आपला बरा एक बिस्किट पुढं आणून सांगितलं ना की तेवढाच घेऊन पाठी यायचं. सांग काम्याने हो ना. तर म्हणजे ना आता नवरात्री जवळ येतले त्याच्यामुळे म्हटलं एकदाच काय तर चिकन घेऊन जाऊया आणि दानभर खाऊया. पण म्हणजे ना गंमत बघा ना, चिकन ताच, मसालो तोच, कांदो तोच, टमाटो तोच, सगळा ताच. फक्त एक हात बदललो की चिकनची टेस्ट बदलता. असं म्हणतात की ज्याच्या त्याच्या हाताची चव वेगळी असता. पण असं आपल्या काय फरक पडत नाही कारण आपल्या खाऊ गावण्याशी मतलब. तर मस्तपैकी बनवून झाला आणि पप्पाने गावावरनं कोवळे काकडे आणलेले नाही ते का मस्तपैकी मीठ बीठ लावलं आणि खाऊन घेतलंय. आणि पप्पा आमचे लादीवर बसलेले त्याच्यामुळे दादा म्हणाक लागलो चल बाई खुर्ची घेऊन येऊया. मग दुसऱ्या दादाने गाडी आणल्या मस्तपैकी गाडीत बसला आणि खुर्ची आणून गेला. तर म्हणजे 3 दुकानं फिरला पण खुर्ची काय गावाय ना कारण आमच्या दादा भाई होती नीलकमलची खुर्ची. पण शेवटी सगळीकडे शोधून जी खुर्ची गावली ती गाडी मालकाने खांद्यावर मारल्याने आणि घेऊन घरात निघाला. पण मंडळीनो हे दोघवले दादा लय शाने होता. मग उगाच नाही आणलेलं नाही, गाडीवरनं उतरवलं नाही आणि कपाळावर खुर्ची दिल्याने आणि सांगितल्याने जा आता घरात. आणि आपण चालले गाव फिराक. तर खुर्ची घेऊन घरात गेले आणि पप्पा आमचे खुश. आधी बघितल्याने बसान कम्फर्टेबल वाटता की नाही ता. तर सगळं झाल्याने आता म्हणणं जेवक बसलाय आणि जेवण तर होताच भारी. आणि जेवणाच्या बाबतीत आपला आरपार असता, आपण कोणा घाबरत नाही. तर म्हणजे आरपारवरनं आठवलं पिक्चर बघूचे राहिले होतो. आपले किती मराठी सिनेमा इल्यात, आरपार इलो, कुर्ला टू वेंगुर्ला इलो, दशावतार इलो. म्हणजे सगळा मान्य पण येळ गावात नाही थयच गाडी अडताना ते का करशा काय.